नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। बघा, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण नेहमीच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स यावर फोकस करत असतो। ठीक आहे, हा एक थोडा वेगळा व्हिडिओ आहे। SEBC आणि OBC उमेदवारांकरिता महत्त्वाची सूचना। ओके, जे काही स्टुडंट्स SEBC मधनं आणि OBC मधनं फॉर्म्स भरत आहे, ओके, अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। हा जो काही सर्क्युलर आहे 6/2/2025ला सर्क्युलर निघाला होता आणि हे सगळे गव्हर्नमेंटचे GR राहतात। ठीक आहे, गव्हर्नमेंट रिझॉल्युशन्स। ठीक आहे, बघा, अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्य सामायिक प्रवेशकरिता कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25, ओके, तुमच्या म्हणजे आता हे जे तुम्ही CETचे फॉर्म भरत आहे 2025-26 साठी भरत आहे, ओके, परंतु त्यांचं स्टेटमेंट ऐकून घ्या की 24-25मध्ये राबवण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमधून SEBC आणि OBC संवर्गातून जात वैधता प्रमाणपत्राकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश निश्चित केला। ठीक आहे, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आम्ही सादर केली आणि ती जी काही रिसिप्ट मिळते, ओके, त्या रिसिप्टच्या डिपेंड्सवर किंवा त्याच्या भरोश्यावर त्यांनी ॲडमिशन घेतली होती। ठीक आहे, हे संदर्भ 1 आणि 2 मध्ये यांनी जात वैधता प्रमाण सादर करण्याकरिता 6 महिन्यांची मुदत देण्यात आलेली होती, जे काही GR होते। ठीक आहे, सदरच्या कालावधीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार विहित कालावधीत जात वैधता प्रमाण सादर करू शकले नाही। मग त्यांनी जो काही ठराविक वेळ दिला होता, ओके, की बा या एवढ्या दिवसात तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी ओरिजिनल तुम्ही सादर करा, परंतु केलं नाही। मग अशा उमेदवारांकरिता विहित जात वैधता सादर करू शकत नाही। मग अशा उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शासनाने संदर्भ क्रमांक 3 म्हणजे तिसरा GR काढला, ओके, अधिकचा 3 महिन्याचा कालावधी एक्सटेंड केला। ओके, ती आता डेट एक्सटेंड केली आहे 6/4/2025 पर्यंत। ओके, म्हणजे एप्रिल महिन्याच्या 6 तारखेपर्यंत, ओके, ज्या विद्यार्थ्यांनी या सेशनमध्ये या इयरमध्ये जी काही ॲडमिशन घेतली होती त्या रिसिप्टच्या भरोश्यावर त्यांना आता हे सादर करायचं आहे। ठीक आहे, असं असून ज्या उमेदवार अद्यापर्यंत जात प्रमाण मिळाला नाही अशा उमेदवारांनी संबंधित जात पडताळणी कार्यालयाशी संपर्क करून दिलेल्या मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व ऑनलाईन अपलोड करून संबंधित संस्था मार्गदर्शनात जमा करा। इथं लक्षात, तसेच ज्या उमेदवारांची जात वैधता प्रमाण जमा केलेले आहे त्यांनी सदर प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड केलेलं आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी। ठीक आहे, ओके, आता बघा, हे जे काही बोल्डमध्ये आहे, ओके, हे शैक्षणिक सत्र 2025-26 करिता महत्त्वाचं। SEBC आणि OBC संवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कळून येते की संदर्भ 1, 2, 3 मध्ये नमूद शासन निर्णयानुसार सदर मुदत ही फक्त शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवाराकरिता देण्यात आलेली असून सदर मुदत आपणास लागू राहणार नाही याची सर्व उमेदवार पालक यांनी कृपया नोंद घ्यावी। म्हणजे तुम्ही जर आता SEBC आणि OBC, ओके, या कॅटेगरीमधनं जर अप्लाय करत असाल तर तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी राहणं अतिशय महत्त्वाचं आहे। इथे लक्षात, ओके, त्यांनी जो काही पहिल्या पूर्ण पॅराग्राफमध्ये 24-25 करता म्हटलेलं होतं, परंतु हा पॅराग्राफ आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे। आपण जर SEBC आणि OBC या कॅटेगरीमधनं जर अप्लाय करत असाल तर 101% तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी राहणं गरजेचं आहे। ठीक आहे, याची तुम्ही नोंद घ्यावी। ठीक आहे, हीच एक मोठी अपडेट होती। ओके, जर तुम्हाला आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ।